जय गुरु. बाबा रिमोट वापरा एसी कंट्रोल करायला. जय गुरु. जय गुरु. गुरु. जय गुरु. हा. पण मला वाटतं शेवटच्या 2-3 वाक्य राहिली होती ना. विसा हो सर. शेवटच्या हं. बघा तुम्ही. अं, हा. यातलं हे झालं होतं मला वाटतं ना, पात्रे शिष्टेशी. हं. एकदम शेवटचं वाक्य होतं सर धड्यातलं. हा, ठीक आहे. हा. हे ना, दिसतंय हो. स्क्रीन. हो. हा, वाचा. देवी वाच. ओके. स- स्वतन्नोऽहं कृश एव वरः न त्वमिच पराधीनः हे हे झालं पीनतां होतं. कामये. हे झालं. झालेलं का? हा. अच्छा, हे सेवया का? नाह. पुढचं अच्छा, वाच. नाह बंधुम् अपेत्य राजापि भवितुम् इच्छामि. हा. स इदम् अवादीत. नाही तो नाही म्हणतो नाही नाही, पहिल्या वाक्याचं अन्वय सांगा ते. ना संधी अहम बिंदीचे. म्हणजे मी बंधनात राहायला मला आवडणार नाही. मी राजासारखं जगू इच्छितो, राहू इच्छितो. ठीक आहे. बरोबर आहे सर. बरोबर. न अहं बंधनम उपेत्य राजा अपि भवितुम इच्छामि. इच्छितो. हम्म. तर पुढचं वाचा. मीच वाचू. नाही, दुसरं कोणी वाचेल? सर मी वाचू उपेत्याचं का? या वाक्याचा अर्थ न अहम बंधनम उपेत्य राजा अपि भवितुम इच्छामि. म्हणजे मी बंधन प्राप्त करून राजा देखील होऊ इच्छित नाही, असं पण होऊ शकतो ना. तेच. मी बंधन उपेत्य म्हणजे जवळ करून. ओके. उप म्हणजे जवळ. हा. म्हणजे हम्म. उपेत्य म्हणजे जवळ करून. मी बंधनम उपेत्य म्हणजे बंधन जवळ करून किंवा बंधनाला स्वीकारून असं राज राजा अपि भवितुम न इच्छामि, असा त्याचा अन्वय आहे. हा. अच्छा. हा. हा सर. बंधनम उपेत्य राजा अपि भवितुम न इच्छामि. सर उपेत्याचं काय आहे धातुरूप वगैरे. त्याच ना, उप म्हणजे हे काय, उप म्हणजे जवळ येणं. एक्झॅक्ट धातू बघायला लागेल मला पण. ते बघूया आपण. हा, सांगतो मी नंतर. हं? एकदम मला आठवत नाहीये. पण उपनिषद मध्ये चालेल उप म्हणजे जवळ येणे. उप जिथं जिथं असतं तिथं उप म्हणजे जवळ येणे. उपेत्य हा शब्द आपल्याला मागे पण गेलेला आहे मला वाटतं एकदा. हा, पण ठीक आहे, आपण याचं जरा बघूया आपण उपेत्याचा धातू काय येतो. हा, चालेल. ठीक आहे. हा. पण हा य प्रत्यय म्हणजे तो बांधून तसं काहीतरी होऊ शकेल काय? सर बंधन बा प्रत्यय. नाही नाही नाही, म्हणजे उपेत्य बंधनात म्हणजे बांधून किंवा असं काहीतरी नाही नाही बंधनाला. हम्म. नाही 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 नाही, डोंट गेट जवळ. कन्फ्यूज. डोंट गेट हम्म, कन्फ्यूज. उपेत्य म्हणजे हम्म, जवळ घेऊन किंवा जवळ
उप म्हणजे जवळ. तर जवळ घेऊन, स्वीकारून, प्राप्त करून असा त्याचा अर्थ हम्म. उपेत्याचा. तर बंधन स्वीकार करून, बंधन प्राप्त करून, बंधनाला जवळ घेऊन, बंधन म्हणजे द्वितीया झाली, तर बंधनाला जवळ घेऊन असं. हं? ठीक आहे, पुढचं वाचा. सहा इदम अवादी, तो असे म्हणाला. हं? असे हा. आता पुढं काय, कोण वाचेल पुढचं ते श्लोक आहे तो असा. सेवया वाचू सर. हा वाचा. सेवया सुखम इच्छद्भिः सेवकैः पश्य किं कृतं स्वातंत्र्यं यत् शरीरस्य मूढैः तत् अपि हारितम्. हा. आता सहा अवादित म्हणजे तो असे म्हणाला. सर मला असं वाटतं सेवया सुखम इच्छद्भिः म्हणजे सुखाची इच्छा करणारे. हं. नंतर सेवकैः तृतीया सेवकांनी किंवा सेवकांनी पश्य किं कृतं पहा काय केले. हे किंवा सेवक आहे पाहिजे, सेवक सई नको. हा, से पाहिजे इकडे. हा. हा. हं, हा. म्हणजे सर मला सेवया हे कळलं नाही हो. म्हणजे सेवकांनी सेवा करून असं म्हणायचं का काय म्हणायचं. नाही, नाही. याचा आधी आपल्याला मला अन्वय वाटतं करावा. सेवन करण्यासाठी. नाही, नाही, काय याचा आधी म्हणालात आपल्या काय सुचिता. अन्वय करूया. मला असं वाटतं सेवन सुखाची इच्छा म्हणजे सुखाची इच्छा इच्छेने सुख सेवन करण्यासाठी नाही, नाही, सेवकाने असं पहा काय केले. नाही, नाही. इच्छत सेवया बिही म्हणजे म्हणजे तृतीया ना. सेवया हो. म्हणजे तृतीया. हा, सेवया म्हणजे हं, तृतीया. हा. हं. हा, तर आता सेवया इच्छद्भिः सेवकैः हा, इच्छत बिही म्हणजे सुद्धा तृतीयाच होते. हं. इच्छा करणारे तृतीया. हा हा, म्हणजे इच्छत बी म्हणजे सुखम सेवया. हा सांगा तुम्ही हा. सर. हा, तर सेवेने, हा, हा, म्हणजे सेव इच्छत बिहीच म्हणजे हे सेवकहीच विशेषण आहेत हे सगळं. सेवया हो. सुखम इच्छत बिही, हा, सेवकही हं, म्हणजे सेवकही म्हणजे सेवकाचं अनेक वचन. हा, सेवकांनी हं. बघ काय केलं. हा, म्हणजे असं सांगता येते की सेवेनी म्हणजे सेवेने इच्छा म्हणजे सुखाची इच्छा करणाऱ्यांनी, इच्छा करणाऱ्या सेवकांनी बघ काय केलेस. हा, पश्य किम कृतम, बघ काय केलं. तर स्वातंत्र्यम यत शरीरस्य मूढै, आता यत मूढै तद अपि हारितम, जे मूढ लोक आहे तर त्यांनी म्हणजे जे मूळ स्वातंत्र्य आहे तेच त्यांनी हरितम म्हणजे तेच त्यांनी म्हणजे घालवले हरवून घेतले. घालवलं. हरितम म्हणजे घालवले हे. गमावले हा, किंवा घालवले. हं. तर हरितम हे धातू म्हणजे जे साधित आहे. शरीरात. हं. हं. शरीर मूढही म्हणजे मूढ लोकांनी, मूर्ख लोकांनी जे स्वातंत्र्य आहे, शरीराचं स्वातंत्र्य आहे तेच घालवून टाकलं असं. जसं आपण म्हणतो ना, म्हणजे पूर्वी की गुलामगिरीची मीठ भाकरी बरी, पण याची काय गुलामीची. स्वातंत्र्याची मीठ भाकरी बरी. हा, तसं स्वातंत्र्याची. सॉरी, स्वातंत्र्याची मीठ भाकरी गुलामीच्या साखरेपेक्षा चांगली असं जे पूर्वी म्हणायचे. हो. तर हेच त्याचं आहे की म्हणजे तो लांडगा म्हणतो की मी भुकेला असेन वगैरे सगळं ठीक आहे, पण मी शेवटी नोकर. नाही का. जसं म्हणजे तर हा, याचा बोला. एका विग्रह आणि अन्वय कळ कळेल का? तुम्ही लावा ना, आता मी सगळ्यात संधी विग्रह तर करून दिलाय तुम्हाला. सुखम बरोबर. इच्छत भी, इच्छतच तृतीया इच्छत भी. हा, मूढही तत् अपि हारितम यात शरीरस्य. तुम्हीच करा आता याचा प्रयत्न करा. पहिलं वाक्य वेगळं आहे, खालचं वाक्य वेगळं आहे. म्हणजे एकाचे शब्द दुसऱ्यात घ्यायची गरज. हं?
सर या सगळ्याचे व्हिडिओ आपले आहेत त्या चॅनलमध्ये आहेत युट्यूबच्या, हम्म, बरोबर? हम्म. पण याचे अनुवाद कुठे आहेत सर सगळ्याचे? अनुवाद तुम्ही लिहून घेताय ना किंवा रेकॉर्डिंग मग ते नाही वेगळे नाही म्हणून येणार नाहीत का आपल्याकडे अं? अनुवादाचे? नाही ते तर अनुवाद तेच आपल्याकडे असणार. अनुवाद म्हणजे मी पूर्वी लिहायचो, पण हल्ली उन्नती हं. लिहून घेते आणि त्याचे उत्तर पण ते मला उन्नती आपण करतोय ना तसं 7व्या धड्यापर्यंत हो तिथे सर जाणं आहे मला. ना. हा डायरेक्ट वर अपलोड करते ते नेहमी मी. हा आता तर किंकरम हा झालंय. आता काय आता माहितीये कुठे का आपलं अपलोड जो करते उन्नती? गुगल बरं ड्राईव्हवर आपल्या. गुगल ओके ड्राईव्ह ओके ओके, थँक्यू. गुगल ड्राईव्हवर पाठ 1 ते 17 असं आपण एकच पुस्तक केलं ना, तर त्याच्यामध्ये हम्म. जसजसं आपलं डिस्कशन होतं तसतसं उन्नती तिथं म्हणजे आणि तुम्ही पण तुमच्या कॉमेंट्स ते चेक करून सांगायला पाहिजे खरं म्हणजे तिच्या लिहिण्यात काही जर हे राहिलं असेल किंवा काहीतरी दुसरं असेल वगैरे हम्म. हा तर तुम्ही टाकायला पाहिजे. तर जसजशा ज्या नोट्स असतात तर त्याच्यात टाकते म्हणजे असं. ओके सर. हा तर याचा अन्वय कसा होईल की प्रत्येकाची आधी विभक्ती आपल्याला हे करावं लागेल. हा की इच्छया म्हणजे इच्छची ही काय तृतीया, बरोबर नाही का? हा तृतीय नंतर बहुवचन हो. हा तृतीया बहुवचन. हा सेवकैही म्हणजे काय होईल? ते पण तृतीय बहुवचन ती सेवकांनी पण हा सेवकैही म्हणजे सेवकांद्वारा. हा कडून. हम्म. सेवकांकडून किंवा सेवकांद्वारा सेवेने सेवकांकडून. हा आणि हे तिन्ही तृतीय आहे बा सेवया इच्छत बी सेवकही म्हणजे सेवेने अं, अं, सुखाची द्वितीय म्हणजे सुखाची हा किंवा सुख इच्छिणाऱ्या सेवकांकडून बघ काय झालं असं. आता पश्य हे आज्ञार्थी झालं. पण हे कृतम हे धातुसाधित असल्यामुळे हे सगळ्या तृतीयमध्ये गेले सेवया इच्छद्भिही आणि सेवकही. तर हे दुसऱ्या लाईनचं मी हा करतो. यत् स्वातंत्र्यं शरी शरीर यत् स्वातंत्र्यं शरीरस्य तत् अपि अं, मू- मूढैः हरितम्. मूढैः हा म्हणजे रितम. जे हा स्वातंत्र्य रितम. आहे, ते मूर्खांनी हरवले. हा आता यात याचा शरीरस्य स्वातंत्र्य असं होईल ना. यत् शरीरस्य स्वातंत्र्यम यत् यत् स्वातंत्र्यम शरीरस्य हा म्हणजे सेमच आहे ना शरीराचे. हा यत् शरीरस्य स्वातंत्र्यम तत् अपि मूढैः हरितम्. हारित याच्यामध्ये तर सॉरी याच्यामध्ये हरित. हा तर याच्यामध्ये अस्ति किंवा क्रियापद हे अध्यारूत आहे. तर ते आपल्याला यत जे यत म्हणजे जे शरीराचे शरीरस्य स्वातंत्र्यम अस्ति. हा जे शरीराचं स्वातंत्र्य असते. हा मूढही तर मूर्खा लोकांनी तदपि म्हणजे तेच किंवा ते सुद्धा घालवून टाकले असं सोडून दिले किंवा घालवले असं. समजलं? हो सर. ओके सर थँक्यू. हम्म. ठीक आहे. तर हे म्हणजे संस्कृतमध्ये ना काय की बरेचसे जे अध्यारूत हा जो प्रकार असतो ना तर इंग्लिश किंवा आपल्या मराठी भाषेत अध्यारूत शब्द मराठीत तरी कधी कधी येतात, क्रियापदं नसतात. पण इंग्लिशमध्ये सहसा असं होत नाही, क्रियापदं असतातच. त्यामुळे ती त्या दृष्टीने इंग्लिश समजायला सोपी आहे नाही का? असं कन्फ्युजन होत नाही कधी. तरी काही काही म्हणजे तुम्हाला अगदी म्हणजे पूर्वी तुम्हाला शाळेचं अशा त्या जुन्या अगदी त्या रॉबर्ट ब्राऊन आणि यांच्या ज्या कविता असायच्या ना क्लासिकल म्हणजे किंवा शेक्सपियर्सचे जे नाटकं वगैरे तर पण विशेषतः कविता म्हणजे किंवा त्या वर्ड्सवर्थच्या वगैरे तर त्या कवितांमध्ये तुम्हाला असं दिसेल की असं
बऱ्याचदा असे शब्द गुप्त असायचे म्हणजे अध्यारूत असायचे त्याच्यामध्ये. तर हे तो जसं तसंच आहे म्हणजे, नाही का? Can I translate it like this in English? See हम्म. what is done by a servant who is desirous of happiness by service. A servant who is desirous of happiness by service, see what is done. An idiot has lost his freedom by his own self, I can say, or by his own body. I mean, doesn't make But not by his own body. by his own He self. has learned his freedom of his body. Okay. सी म्हणजे आता Okay. थोडस मी विषयांतर करतो. अं, म्हणजे असं म्हणतात की भारताला म्हणजे, जे ब्रिटिशांनी किंवा जे मेकॉलेची जी शिक्षण पद्धती आहे, तर त्यांनी काय केलं भारताच्या 200 वर्षापूर्वी बघा भारत म्हणजे हे होता, सुखी होता किंवा समृद्ध पण होता. पण नोकरी करणं, बरोबर, सर्व्हिस हा प्रकार प्रत्येक जण म्हणजे 12 बलुतेदार असतील, लोहार चांभार शेतकरी पण सगळे स्वतंत्र होते, स्वतंत्र धंदा करणारे होते. नोकरी हा फारसा प्रकार नसतो पूर्वी, बरोबर. इंग्रजांनी काय केलं की भारताला आधी त्यांनी एक शासन व्यवस्था केली आणि त्यात सगळ्यांना नोकर करून टाकलं, बरोबर. आणि त्यातल्या त्यात जे डोकी वापरणारे होते जास्त करून ब्राह्मण वगैरे म्हणजे उच्चवर्णीय, तर त्यांना आधी त्यांनी नोकर करून टाकलं. म्हणजे त्यांची बुद्धी म्हणजे गुलामीची त्यांना सवय लावली. आणि गुलामीत सुख लागलं असं म्हणजे ह्या ज्या कुत्र्याची जी ही व्यवस्था आहे ना, ती त्यांनी सगळ्या उच्चवर्णीयांची करून टाकली. आणि मग त्यांना 2 पिढ्यांनंतर हे जे गुलाम लोक आहेत हे त्या इंग्रजांचा उदो उदो करायला लागले. जसा आता हा कुत्रा करतोय की मी किती खुश आहे, मी किती खुश आहे, मला वणवण फिरावं लागत नाही वगैरे वगैरे, नाही का? म्हणजे ही जी म्हणून म्हणजे सगळे हा अजूनही म्हणून चालू. नाही, ऐका ना, ऍक्च्युली म्हणून सगळे भारत सोडून अमेरिकेला कुठे सेटल होत आहेत, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया. नाही, पण तिथे तर नोकरीच करतायत ना. मला अक्षरशः म्हणजे अजून पुढचं विषयांतर मी करतो. आणि उन्नती मला वाटतं तेच म्हणत होती की अजून सुद्धा तेच सुरू आहे. इनफॅक्ट उन्नती असं नाही, आता अजूनही खूप वाढलंय. मला कधी कधी असा प्रश्न पडतो की लोक जॉब मागतातच कशाला, जी बेकारी बेकारी हा अनएम्प्लॉयमेंट हा प्रॉब्लेम आहे. आय डोंट अंडरस्टँड की म्हणजे एवढे तुम्ही शिक्षण घेता, तुम्हाला पण आज तर इतक्या संधी आहेत असंख्य की तुम्ही वाटेल ते करू शकता स्वतःच्या पायावरती. तुम्हाला लोन म्हणजे आज म्हणजे हे जे आता मुद्रा लोन आणि हे सगळं करतायत आपलं सरकार वगैरे, तर त्याच्याच करता करता की एम्प्लॉयमेंट म्हणजे तुम्हाला चमच्याने भरवणं आहे. तुम्ही स्वतःच स्वतः का नाही करू शकत काही, नाही का? इतक्या असंख्य संधी आहेत उत्पन्नाच्या. पण लोकांना नोकरीच पाहिजे, सरकारी नोकरी किंवा रिस्क प्रायव्हेट नको नोकरी. असते लोकांना, हा, रिस्क नको असते ना लोनची, म्हणून लोकांना नोकरी हवी असते. रिस्क पेक्षा चा ना प्रश्न. सर रिस्पेक्ट. सरकारी नोकरी म्हटली की आयुष्यभर आणि नोकरी केल्यानंतर पण लोक आरामात असतात, त्यांना पेन्शन पण छान मिळते. सरकारी असो या आयटी नोकऱ्या, आयटीच्या नोकऱ्या पण अशाच आहेत. दे मेक आणि यू आयटी प्रायव्हेट असते ना सर, आयटीची अगं तसं नोकरी गेली की तुमची कमाई गेली न- सगळी. नाही नाही, नॉट जस्ट दॅट. मी आता म्हणजे मी ना म्हणजे माझं बॅकग्राऊंड माझं कसं, मी 15-16 वर्ष पहिले मॅन्युफॅक्चरिंग मध्ये होतो आणि मग नंतर आयटी मध्ये गेलो. हम्म, पुढची मग हम्म. तर असं बऱ्याचदा आमचं तर आयटीच्या लोकांना हा एक मोठा प्रॉब्लेम असायचा. म्हणजे आमचं जे बोलणं व्हायचं की अरे उद्या जर माझी नोकरी गेली तर मी काय करू. तो ओके. अजूनही आहे सर. हा, बिकॉज दे जस्ट कांट डू एनिथिंग. व्हेअर ॲज जे मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे माझ्या याचे म्हणजे तुम्ही की मॅन्युफॅक्चरिंगचे लोक जे नोकरी जर त्यांची गेली ना, तर प्रोडक्शनवाला काहीतरी स्वतःचं काहीतरी म्हणजे फॅब्रिकेशन हे ते म्हणजे आय एम जस्ट गिव्हिंग एक्झाम्पल. तर काहीतरी करू शकतो, बरोबर. असेंब्ली करू शकतो, प्रोडक्शन करू शकतो हे वगैरे. बट आय टी पर्सन ही सो यूज टू डुईंग अ जॉब, he cannot do anything else. Very few people from IT have become self-sufficient. नाही का? तसा सेम थिंग सर इज तुम्ही अबाउट म्हणताय ते गव्हर्नमेंट. अगदी सेम थिंग इज बरोबर अबाउट आहे. गव्हर्नमेंट सर्व्हिस. गव्हर्नमेंट सर्व्हिस इज येस मोस्ट सर. युजलेस सर्व्हिस. बिकॉज द मोमेंट यू म्हणजे जनरली कोणाला फेकल्या जात नाही.
लकीली. पण तुम्ही मला सांगा किती गव्हर्नमेंट सर्वंट्स रिटायर झाल्यानंतर, ओके, स्वतःच्या पायावर हिमतीने, म्हणजे रिटायर झाले म्हणजे शरीराने रिटायर तर आज कोणी होत नाही 60व्या वर्षी, बरोबर आहे, पण किती लोक स्वतःची एवढी धमक असते की स्वतः कमवू शकतात काही 5-6 वर्ष तर तरी. त्याची गरज नसते त्यांना. हा, कारण गव्हर्नमेंट सर्वंटना पेन्शन अशी मिळते की त्यांना आयटी पेक्षा चांगली पेन्शन मिळते. नॉट टू जस्ट दॅट, ऑन सुचिता, सुचिता, डे टू दॅट डे इज, लिव्हिंग साठी. नाही नाही, दॅट इज जस्ट वन पार्ट ऑफ इट, बट मोर दॅन दॅट दे आर लॉस्ट देअर कॅपॅबिलिटी. तर नाही, ती कॅपॅसिटी कधी असते त्यांची. हा हा, मेंटॅलिटीचा भाग आहे. हा काही नो नो पैसे नाही नो, मिळण्याच्या पेक्षा करण्याची जी एक मेंटॅलिटी असते त्याचा भाग झाला हा. तुम्हाला नाही जर नाही, हा. नाही, सवय उन्नती कसं कसं असतं माहितीये का, आता कुत्र्याचीच गोष्ट घ्या. पहिल्यांदा मेंटॅलिटी थोडी थोडी बदलायला लागते. मेंटॅलिटी नंतर तुमची शक्ती जाते आणि नंतर बुद्धी गंजते. मनुष्याची जी क्रियाशीलता असते ना, किंवा उद्यमता किंवा क्रियाशीलता, सृजनता, ती गव्हर्नमेंटमध्ये पूर्ण खतम होऊन जाते. इजंट इट? पूर्ण दे पूर्णपणे कांट. सहमत नाही. नाही नाही नाही, सी उषाताई, देर आर ऑलवेज एक्सेप्शन्स टू द रूल, बट हा, व्हॉट आय एम असं ट्राइंग म्हणा. टू से, नाही नाही, पण कुठल्याही नियमाला अपवाद असू शकतात ना. पण 99% ऑफ द गव्हर्नमेंट सर्वंट्स आर बिकम युजलेस आफ्टर जॉब्स. 99%, 1% विल ऑलवेज बी देअर ना. तसं तर तो काय, त्या राक्षसांमध्ये पण बळी आणि प्रल्हाद वगैरे होऊनच गेले ना, नाही का, म्हणजे तर त्यामुळे. कारण कसं आहे माहितीये का? तर माझे बाबा फॉर सुद्धा युअर ना काइंड बँकेत. इन्फॉर्मेशन सर, की माझ्या हा, मुलीचा मला अत्यंत अभिमान आहे. तिने फिजिओथेरपी मध्ये डॉक्टरेट केली. ती आज अमेरिकेत आहे. तिकडे तिने स्वतःचे 4 क्लिनिक उभारले आणि तिने ठाण्यात पण एक क्लिनिक चालू केलेलं आहे. नाही नाही, पण मधुराणी महाजन. इशे गव्हर्नमेंट सर्वंट. नाही नाही सर, मी फक्त हे माहितीसाठी सांगितलं नाही नाही की नाही नाही, दॅट मराठी नो नो, मुलगी आहे ही. नाही नाही नाही, आय एम, आणि तिने ते मी मी ते म्हणतच नाहीये. व्हॉट आय, द पॉइंट विच आय एम सेइंग इज, द मोमेंट यू बिकम पार्ट ऑफ द गव्हर्नमेंट मेकॅनिझम, ओके, यू बिकम स्लेव्हरी मेंटॅलिटी जी म्हणतात ना आपण, गुलामी हा मानसिकता. हा, मी ती फ्लेवरी हा, मेंटॅलिटीवरच म्हणत होते की असं नाही की आजही मराठी मुलं सुद्धा स्वतःचा व्यवसाय कुठे ना कुठेतरी नाही नाही नाही, आय थिंक उभारतायत. आय थिंक आय थिंक यू आर गेटिंग कन्फ्युज बिटवीन मराठी अँड गुलामी. नो ओके, नो नो सर, नो सर, नाही नॉट नाही, ॲट ऑल. मग आपला आपला विषय मराठी की मराठी हा नाहीच आहे. ओके, आपला विषय काय आहे की स्लेव्हरी. गुलामगिरीची. हा, तर देर इज, तुमची मुलगी गव्हर्नमेंट जर जॉब मध्ये नव्हती तर मग तो प्रश्नच नाही ना, नाही 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 का. नाही, गव्हर्नमेंट जॉब नाही सर, मी हा, मग जस्ट नाही नाही नाही, इन्फॉर्मेशन पण सांगितलं. नाही नाही, ते बरोबर, पण आपला मुद्दा डिस्कशनचा काय आहे ते मी म्हणतोय की गिव्ह मी म्हणजे एखादाच म्हणजे उदाहरण असू शकतं की जो गव्हर्नमेंट नंतर सुद्धा स्वतंत्र प्रज्ञा किंवा स्वतंत्र बुद्धीने काहीतरी करू शकतो, असा एक क्वचित असतो. दॅट इज द पॉइंट. एनिवेज, म्हणजे त्याचं डायव्हर्शन झालं. कारण तुमची पूर्ण सर मला ते मानसिकता. 14व्या पाठातलं विचारायचंय तुम्हाला, पुढच्या नाही नाही धड्यातलं. नाही नाही, की एक मिनिट, हो, करूया करूया आपण, पण नाही नाही, लेट अस कन्क्लूड दिस डिस्कशन की ओके. तर म्हणजे एक मला सांगायचं सर, ऐका ना, बोला ना, बोला की ना. तुम्ही हा, म्हटलं ते का की जॉब नाहीये का बरं करतायत. कारण कुठलाही जरी बिझनेस करायचा म्हटलं तर काही दिवस तर ते सेटल व्हायला वेळ लागावा लागतो ना, आपल्याला लागतो ना ते सेटल व्हायला. ते पेशन्स नाहीये सर पिढीमध्ये. नाही नाही, त्यांना कसं झटपट पैसा असणारा बिझनेस पाहिजे आजकाल. खरंय, नाही म्हणून नाही, अगदी लोक असा खरंय. वेळ देत नाही 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 नाही, आता. नाही नाही, सुरुवात आता मी तुम्हाला एक सांगतो. तुम्ही हे म्हणता ना, हो. आय हो. आय टेल यू द नेक्स्ट स्टोरी ऑफ दिस. तुम्ही मला हा. सांगा, मुसलमान लोक, हा, हा. आता, म्हणजे आता माझं मी तुम्हाला म्हणजे आज मुसलमान लोक किती टक्के, कुठल्याही हम्म. गावात किती मुसलमान लोक नोकरीवरती असतात? खूप कमी. हो, खूप अत्यंत कमी. कमी. हो. आणि हो. त्यांची ग्रोथ पूर्ण झपाट्याने होते, बरोबर. सी, हो. हो. त्यांची जी मानसिकता आहे ना, गुलामीची नाही आहे. त्यांची मानसिकता अजूनही अशी आहे, आणि हे सगळ्या हिंदूंनी विचार करायला पाहिजे. त्यांची मानसिकता अजून अशी आहे की हम तो हिंदुस्तान पे राज करने वाले लोग हैं. सी, हम्म. दॅट इज द तर डिफरन्स ऑफ तर मारवाडी मेंटॅलिटी. लोक पण आपल्याच आहेत ना. हा, मारवाडी समाज तसाच आहे आपल्यातला.
नाही अगेन आय एम सेइंग एक्सेप्शन. ओके, बरोबर आहे तुम्ही म्हणता ते. हम्म. पण ती आज म्हणजे आता मी तुम्हाला गोष्ट सांगतो. म्हणजे मी आता माझा तो सोलार बिझनेस आहे ना, माझा सोलार रूफटॉपचा. तर मी बघतो मला म्हणजे मराठी हिंदू हे काम करायला लोकच मिळत नाही. हा म्हणजे हिंदूच खरंय. म्हणेल मी जण. हा मला सगळ्यांना निरुपायाने मला मुसलमान पोरांनाच ठेवावं लागतं लोकांना. बिकॉज आणि नोबडी ठेवावं इज नाही रेडी. सर, साधा प्लंबर बोलवला तरी आपला मराठी माणूस येतच नाही, खूप मागे हा लागावं लागतं त्यांना. आणि हे लोक हा येतात आणि लगेच करून चालले हा जातात ते. कारण कारण त्यांना काय. बारकी कामं नको असतात, नाही नाही म्हणजे त्यांना मोठी आपल्या कामं लोकांची हवी असतात. कष्ट आहे. आणि आज तुम्ही बघा कितीतरी कुठला मुस्लिम मुलगा कुठला नोकरी नाही म्हणून घरात बसलेला आहे. आणि मी तुम्हाला महाराष्ट्रात हजारो म्हणजे आता आपण मराठी पुरतं बसूया. महाराष्ट्रात हजारो गावोगावात शेकडो हजारोनी मुलं आहेत की नुसते घरात बसतात. नोकरी नाही, काय करू, नोकरी नाही, काय करू. सर जास्तीत ह्याला तर जास्त त्यांचे आपणच लाड पण कारणीभूत करत नाही नाही ना आहोत का? तुम्ही. आई वडील, आई हा वडीलच लाड, कारणीभूत आहेत ह्याला. फालतू लाड नाही करत नाहीत आई नाही वडील नाही अजिबात त्यांचे, नाही. मग करेल ते काम. काय, नाही 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 काय प्रश्न काय. हवे. नाही 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 काय माहितीये का प्रश्न. म्हणजे कोण कारणं बरीच आहेत त्याची. पण मुद्दा काय आहे की आज आपल्या लोकांची मानसिकता अशी झालेली आहे की नोकरी बरी. जसं पूर्वी काय म्हणायचं ना की म्हणजे काय सगळ्या हे 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 का झालं. आई वडील नाही, आई वडिलांचे बापजादे, त्यांचे बापजादे, हे 6 किंवा 7 पिढ्यांचे संस्कार आहेत आपल्या लोकांवरती की नोकरी चांगली बाबा. आपल्याला टफ प्रतिकूल परिस्थितीत काय करायचं, मी नोकरी करेल म्हणजे. आणि मला याची अजिबात खंत नाही. माझे वडील आजोबा त्यांना नोकरी पत्करावी लागली पण त्यांची ती चूक झालीच ना. त्यामुळे आज हळूहळू ती मानसिकता. आज आपण का ऍक्च्युली तुम्हाला सांगू साध्या चहावाल्याचं प्रॉफिट मार्जिन 50% पेक्षा जास्त आहे. पण कुठला मुलगा आज म्हणतो की चल मी एक चहाचं दुकान टाकतो की ज्याला काही ते भांडवल लागत नाही, कमीपणा काही नाही. वाटतो ना, कमीपणा वाटतो एक्झॅक्टली. ते करायला. कुठल्या मुसलमान माणसांना कशातही कमीपणा वाटत नाही. ते तर नाही का. भंगार गोळा करायला त्यांना काही प्रॉब्लेम, हं? डबल रोटी आज विक, आज कुठे आज आज थाली विक. आज 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 जो अबू आझमी म्हणून जो म्हणतात ना, आता तो निवडून पण आला परत आमदार या निवडणुकीमध्ये. तुम्हाला माहिती आहे तो अबू आझमी 40 वर्षापूर्वी मुंबईमध्ये आला. कुठल्या तरी मुरादाबाद की कुठल्या तरी करून. त्याच्याकडे काहीही खिशात कवडी नव्हती, पळून आला तो. त्यांनी सुरुवात केली भंगार गोळा करण्यापेक्षा पासनं. आणि आज त्याच्याकडे कमीत कमी 10,000 कोटींची संपत्ती आहे. खरंय. तो हा चिवटपणा जो लागतो तो त्यांच्याकडे असतो, आपल्याकडे नाही येतो हा आमच्या म्हणजे मुलांमध्ये. ते माझं दुःख ते आहे की आपल्या मुलांना माणसांना. आणि मुलांनाही दोष देण्याचा अर्थ नाही, त्यांच्या आई वडिलांनाही दोष देणार नाही. ही पूर्ण आपली जी सिस्टीम आहे ना. आज कितीतरी लोकांना म्हणजे माझ्या हे मुली देत नाहीत लोक. कारण का नोकरी नाही म्हणून खरंय, म्हणजे. हा खरंच आहे, खरंच आहे. हा का ते काय रियालिटी म्हणतात आहे. नाही की ती नोकरी मग चपराशाची नोकरी चालेल त्याला मुलगी देतील लोक पण धंदा करणाऱ्याला देत नाही. बरोबर. सो सो दिस इज नॉट जस्ट तुम्हाला म्हणजे पूर्ण सिस्टीम आपली अशी गुलामगिरीची झाली आहे. हम्म. म्हणजे हा सर मुद्दा घरात आहे. तरी बघा ना, एक मुलगा एक मुलगी असते आणि चहाचा कप सुद्धा उचलून ठेवत नाही तरी आई वडील काही बोलत नाही. नाही नाही पण ते परत मी म्हणेल आई वडिलांचा प्रश्न नाही की इथे मानसिकता आपली जी संस्कृतीची जी आहे ना. ही गेल्या 6 ते 7 पिढ्यांमध्ये ही अशी बदलण्यात आली अशी. हा आणि ढकललं कुठल्या पाहिजे ना घराच्या बाहेर. आण पैसे कमावून, काहीतरी कर व्यवसाय आणि पैसे कमावून आण, त्याच्याशिवाय येऊ नको घरात, असं सांगण्याची नाही धमक पण पाहिजे सर, आपल्यामध्ये. संस्काराचा पण अभाव आहे आजच्या पिढीवर, आई वडील करत नाहीयेत जास्त. नाही नाही त्याची कारणं मी म्हणेल बरीच आहेत. म्हणजे कसं आहे ना म्हणजे की म्हणजे खूप चांगले चांगले हे आहेत. आता म्हणजे मी पौरोहित्य वगैरे माझा संबंध आहेत ना लोकांशी. त्या पौरोहित्य लोकांना मुली मिळत नाही. 40-40 वर्षाचे लोक हो, ते देत आहेत. नाहीत. खरंय, ते हा आहे, खरंय म्हणा. म्हणजे काय खरंय ते. त्यात वास्तविक काय कमी आहे त्यांच्यामध्ये नाही का. पैसे पण आहेत त्यांच्याकडे पण त्याला त्या धंद्याला हे नाही काय. बरकत नाही. लोकांना फिक्स नाही बरकत रक्कम नाही पाहिजे, अमाऊंट बरकत पाहिजे अशी. बरकत आहे, पैसा पण आहे त्याला. मानसिकता पण नाही हो हा लोकांची. नाही पण म्हणजे मुली म्हणजे आता शेवटी लग्न म्हणजे अरे तो म्हणतो जे आता मला मुलगी पण मिळणार नाही लग्न करा मी कशाला हे धंद्याचं. असं पण मग लोकांची मानसिकता तयार होते नाही का. एनिवेज म्हणजे असं बरेच पण हे म्हणजे ही जी म्हणजे हा जो धडा आहे ना
थोडा म्हणजे आपल्याला फार विचार प्रवृत्त करणार आहे की खरंच आहे म्हणजे खरंच आहे. हा म्हणजे किती तो लांडगा असेल भले, म्हणजे जसं मी लांडगा आणि मुसलमान या दोघांचं कम्पेअर करतोय, आणि तो कुत्रा आणि हिंदू लोक आपण, नाही का, आपली मानसिकता ही त्या गुलामगिरीतल्या कुत्र्यासारखी आहे सगळ्यांची. वेगळ्या मुस्लिम लोकांची हं, मानसिकता, भले ते कसेही राहतील, स्वस्तात काम करतील, कारण त्यांना माहितीये मी जोपर्यंत स्वतंत्र आहे, माझ्या पायावर उभा आहे ना, आय विल फाईट इट आउट, नाही का? आपला कम्फर्ट झोन सोडायची तयारी नाहीये सर आपल्या लोकांची. एक्झॅक्टली थोडं एक्झॅक्टली तर सर तुम्ही एक्झॅक्टली. सोलर हा मध्ये काय काय प्रोड्यूस करताय? प्रोडक्शन काय काय आहे सोलर सिस्टीमचं तुमचं? आणि मी म्हणजे आता हे मी गेल्या म्हणजे रिटायर व्हायच्या 3 वर्ष आधी मी सुरू केलं. आणि आता माझं तुमच्या इथे जे बेला विस्टा बिल्डिंग आहे ना, हो माहितीये का माझेवड्याला? हा, हो 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 माहितीये. इथे ते 50 किलोवॉटची सिस्टीम मीच उभारली सोलारची. असं म्हणजे बिल्डिंग वर. हा. बिल्डिंगच्या वरती हल्ली रूफटॉप तर सोलार ज्याला सगळ्याच बिल्डिंगला हम्म, कंपल्सरी केलंय हम्म. ना सोलार सिस्टीम बसवणं. नाही नाही, ते वेगळं, ते पाण्याचं लावतात रूफ लोक. रूफ रूफ पाण्याचं ना हे रूफ माझं ना. माझं माझं इलेक्ट्रिकचं आहे. हा, अशा बऱ्याच सोसायटीज वगैरे, सोसायटीज बंगलोज असं सगळे. तो माझा बिझनेस तर आहे पाण्याचं साईड. सोलरचं पण आहे का तुमच्याकडे? नाही नाही, ते नाही करत. ते मेनली अच्छा. प्लंबिंग आणि त्याच्याशी तर रिलेटेड आहे. हल्ली ते दिवे वगैरे पण बनवतात ना मोठ्या मोठ्या समया, नंतर दिवे हा, सोलार सिस्टीम वर ते तयार ते आहे. करतात. ते आहे, ते वेगळं. पण हे म्हणजे कसं, ज्याला रिन्युएबल एनर्जी म्हणतात ना, तसं नवी मुंबईत माझे खूप कामं आहेत. नंतर ठाणे, कल्याण या भागात आहेत. पालघर, वसई पालघरमध्ये सध्या खूप सुरू आहे माझं. वसई, सर विरार त्या. शेगावला जाऊन या एकदा तुम्ही. शेगावला इतकं सुंदर उभारलंय ना ते सोलार, पूर्ण संपूर्ण प्रोडक्शन आहे तिथे सर शेगावला. त्यातलं काही काही प्लांट्स मी पण उभारलेले आहेत तिथलं. अरे वा. आम्हा हे आत्ता कारण सांगताय माझं सर आम्हाला. माझं माझं गाव बुलढाणा आहे ना, कारण त्यामुळे बुलढाणा हा हा जिल्ह्यात मी, हा हा. बुलढाणा, अकोला, वाशिम जिल्ह्यात मी बरीच केलेली प्रॉपर आहेत कामं. प्रॉपर बुलढाणा का सर? हो हो. प्रॉपर वाशिम म्हणजे, जिल्हा सर? हो म्हणजे वाशिम जिल्हा, अमरावती, यवतमाळ, औरंगाबाद, जालना या सगळ्या जिल्ह्यात माझी बरीच कामं आहेत. अरे वा. माझे बाबा पण तिकडचे सर. कुठले? हा. पुसद. पुसद वाशिम, हा हा, तिकडे माझ्या आत्या वगैरे होत्या, आता कोणीच नाही राहिलं. पुसदलाही माझी कामं झालेली. हा. गेल्या 6 वर्षात मी एवढं केलेलं आहे, म्हणजे आता मी जास्त म्हणजे फिरत नाही, पण पूर्वी मी विदर्भात तिकडे खूप कामं केलेली आहेत. आता सध्या हे जे MMRD आहे मुंबई, आणि म्हणजे वसई, पालघर, ठाणे, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर आणि नवी मुंबई, ठाणे, मुंबई असं सगळं. सर एवढं एनिवे. सगळं सांभाळून आणि आम्हाला शिकवताय, खूप ग्रेट आहात तुम्ही. नाही नाही खरंच आहे. नाही, पण नाही नाही, पण दॅट इज द पॉइंट ऍक्च्युली उषाताई. माझं तेच म्हणणं की लोक काय करतात, रिटायर झालं म्हणजे संपलं, आता हातपाय पसरा आणि चहा प्या. नाही का, आणि वर्तमानपत्र वाचा. ते नाही ना सर, ही मेंटॅलिटी चुकीची आहे ना. ते आता नाव आय ही डोंट नीड मेंटॅलिटी मनी. चुकीची. मी काही पैशा करताच करतोय असं नाही. म्हणजे आय थिंक आय एम डुईंग म्हणजे सर्व्हिस टू द आपल्याला आनंद सोसायटी. पण मिळतो ना. हा, काहीतरी देशाचं पण काम आपण करतो. एक्झॅक्टली. पण हम्म. आता ही मानसिकता, म्हणजे मी किती जणांना ऑफर केलं की चल मी तुला पार्टनर घेतो, तुला या गावात सुरू करून देतो, हे करतो, पण मराठी लोक तयार होत नाही. नाही नाही होत होत. नाही. हा, म्हणजे खूप मी बऱ्याच मेंटॅलिटी जणांना खराब आहे. मी असं ऑफर केलेलं आहे की चल तू माझ्याबरोबर कर, पहिले 6 1 महिने 1 वर्ष माझ्याबरोबर कर, देन यू बिकम इंडिपेंडेंट असं. पण फार कमी जण त्यालाही तयार होतात, म्हणजे कारण त्यांना किती नोकरीच चांगली पाहिजे. ऑफर आहे. हा तेच ना. हा. म्हणजे काय, सुट्ट्या पण घेता येतात, हवं तसं वागता येतं आणि पैसा नाही पण नाही मिळत राहतो नाही नाही असं नाही, आहे. कसं आहे माहिती का, डोंट लुक ॲट इट. सी, मेन आय एम डुईंग दिस आफ्टर डुईंग सम जॉब आउट समथिंग इज, जे जे क्रिएटिव्हिटीचं जे प्लेजर असतं ना, सृजनशीलतेचं किंवा हम्म. काहीतरी आपण नवीन करतोय, ते वेगळंच असतं. निर्मिती. राईट. हा. खरंय सर, बरोबर. खरंय. हा, ते. नवीन निर्मितीचा आनंद हा, कुठला तरी. पण अजूनही मिळेल, म्हणजे मी म्हटलं तर मला हजारो जण घेतील, पण आय एम नॉट इंटरेस्टेड इन डुईंग दॅट. बरोबर. येस, बरोबर आहे. खरंच. हा, पण ते म्हणजे ही म्हणजे समाजाची वाईट आपली अवस्था आहे ना, दिस विल गो टेक अस नोवेअर. म्हणजे आपणच आता मानसिकता बदलायला पाहिजे आणि आपल्या मुलांची मानसिकता पण आपणच बदलणं हे आपलंच काम आहे आता. हो. आणि म्हणजे प्रत्येकाने हा, म्हणजे मला खरं तेच कळत नाही की आज लोक एवढं जॉब जॉब जॉब, अरे वाय जॉब, ओपन युअर ओन शॉप ऑफ एनिथिंग, राईट.
यू शुड, इनफॅक्ट मी नोकरी मला काही कौटुंबिक यांच्यामुळे स्वीकारावी लागली आणि नंतर मग मी नाही सोडू शकलो. बट आय हॅड डिसाइडेड की वन डे आय विल डेफिनेटली बी ऑन माय ओन. सो दॅट वॉज माय पॅशन आणि ड्रीम. रिअली. पण म्हणजे हे फार महत्वाचं आहे आणि आपण आहे ना पुढच्या पिढीला हेच संस्कार द्यायला पाहिजे की डोंट गेट इन टू जॉब. भले तुम्हाला सफर व्हावं लागलं तरी हरकत. आणि जे नोकरीवरती मुलं तुमची पण असतील, यू शुड टेल देम डोंट डू जॉब्स. खरंय. मी माझ्या मुलीला असंच उभं केलं सर. तेच. सर पण आता जी आहे ना जनरेशन हा झी म्हणतो आपण हा सध्याची, त्यांना नोकरीमध्ये इंटरेस्ट नाही आहे खरं तर. त्यांना काय स्वतःच करायचंय. म्हणजे मी माझ्या नाही मुलीला सांगू शकतो. विच इज गुड. पण कसं होतं ना सुचेता, सी हा जो पैसा आहे ना, म्हणजे आयटी मध्ये हा मोठा प्रॉब्लेम होता आणि मला आय ऑल्सो रिपेंट फॉर दॅट. कसं असतं ना, एकदा मोठी तुम्हाला हेफ्टी सॅलरी मिळायला लागली ना आयटी मध्ये किंवा कुठल्या ह्याच्यात, हम्म. देन यू बिकम स्लेव. कारण तुमची मग लाईफस्टाईल बोलते, अरे मला 2 लाख महिन्याचे मिळतात, 5 लाख मिळतात, आता मला सोडलं तर मला पहिले 2-3 वर्ष दॅट. यंग लोक घरं घेतात नवीन नवीन, त्यासाठी मग पैसा मग लागतो ना. करेक्ट. मग त्याची लोन्स मग मी कसं करू. सो तुम्ही हो. तुमच्या त्या म्हणजे तुमच्या त्या याच्यात गुंतत जाता मग असं. म्हणजे हम्म. आधी ते नसतात डोक्यामध्ये, पण 4-5 वर्ष म्हणतात आधी काही वर्ष जॉब करू. बट आय वॉज ऑल्सो पार्ट ऑफ दॅट प्रॉब्लेम. हा. पण मला नंतर मग नाही सोडू शकलो. अरे मग आता जबाबदाऱ्या आहेत, हे ते असं मग धाडस होत. रॅट रेस म्हणजे ती एकदम ट्रू रॅट रेस आहे ती. हा. म्हणजे वन शुड शो करेज अँड कम आउट ऑफ इट समटाईम. आणि हल्ली मुलांच्या शाळांचे खर्च सर वर्षाला 1.5-2 लाख रुपये असतात मिनिमम. हो तर ना. प्रायव्हेट स्कूल बघितलं नाही नाही मग पण तुम्हाला नाही सोडतात ना. नाही, पण मग तुम्ही तेच म्हणतो की हा. मुसलमानांसारख्या आणि आज माझ्या कॉन्टॅक्टमध्ये जे कित्येक मुस्लिम जातात, जे 6 वर्षापूर्वी बिझनेस सुरू सर केला हे बघत होतो. रेकॉर्ड होत आहे का? 6 काय ते हे रेकॉर्ड रेकॉर्ड होत. होत आहे का? होतंय होतंय. काढून रेकॉर्डिंग टाका. तेच ऑन. होतं. नाही नाही, पण आपण काय असं काय म्हणजे आय डोंट थिंक वी आर नाही नाही, टॉकिंग तरी एनिथिंग. सुद्धा म्हणजे हे अभ्यासाव्यतिरिक्त आहे ना, म्हणून काढून टाका. नाही नाही नाही, डझंट मॅटर. आणि आपण काही चुकीचं बोलत नाहीये ना, दिस इज द प्रॉब्लेम राईट. म्हणजे असं काही म्हणजे कोणी आपल्याला काही कोर्टात खेचू शकत नाही असं तुम्ही काय बोलता किंवा राईट. सो उलट कौतुक करतोय आपण. हा. हो ते खरं. आणि आपण चांगल्या कोणाला ब्लेम गोष्टीचा नाही करत. आपण आणि आपण आपल्यालाच दोष देतो. आपण दुसऱ्या कोणाला दोष हो, नाही देत. त्यांच्या उलट हम्म. कौतुक करतोय, चिवटपणा, हा. सहनशीलता, Yes. बऱ्याच Yes. गोष्टी, मान नाही अपमान पण नाही कसं करत आहे ते. माहिती का, हा व्हिडिओ सर तुम्ही अपलोड करू नका, नाहीतर मग ब्राह्मणाचे लोक सुद्धा येऊन हे करू शकतील की आमचा तुम्ही अपमान करता ब्राह्मण होऊन वगैरे कोण काय आता वगैरे. आपण सोडून. पण ज्यांना वाटेल तर वाटू त्यांना काय फरक पडतो. असं असं आणि काही ऐका आपली म्हणजे पद्धत कसं आहे, आहे कोणाला नाही काही आपण वाटणार. आपण म्हणतो त्यात काय चूक आहे. हे आत्मपरीक्षण आहे नाही का? बरोबर. आणि इथे ब्राह्मणच म्हणत नाही मी, सगळे उच्चवर्णीय. आणि आता तर प्रॉब्लेम उच्चवर्णीयांचा नाहीच आहे, आता सगळ्यांचाच झालेला आहे. कोणालाच काम करायचं नाही कारण सगळ्यांना फुकटच पाहिजे. हम्म. सगळ्या हम्म. नाही का आता सगळं बसून गव्हर्नमेंटच सवय लावते ना, हा, तो मोठा लाडकी प्रॉब्लेम झाला. बहीण. एनिवेज. तर आपण पण देऊ देऊ देतो ना गव्हर्नमेंटला, आपलाच पैसा टॅक्स मधून कटतो आणि गव्हर्नमेंट वाटते लिटरली. खरंय खरंय. त्यांच्या खिशात ना एक कवडी जात नाही. बरोबर. म्हणजे मी तुम्हाला आणि सांगू का, आता म्हणूनच मी गावागावात आता बघितलं तर गावागावात लोक काम करायला याच्याचमुळे बघत नाही, अहो आळशी मी का बनताय मी हे त्याच्याचमुळे सगळे बघताय. तुम्हाला मी इकडचे मी या जालना, पुसद, यवतमाळ, दिग्रस हा सगळा मी धंदा का बंद हा केला सांगू का. कारण मला तिथल्या हा फॅब्रिकेटर शॉप्सनी, इलेक्ट्रिशियन्सनी सगळ्यांनी सांगितलं, साहेब आता देऊ नका, आम्हाला नाही करू शकत आम्ही, कारण आम्हाला माणसंच मिळत नाही. प्रत्येक जण म्हणजे शेवटी तो जरी धंदा करत सर असेल त्याला फॅक्ट आहे माणसं ते. पाहिजे. हा गावागावामध्ये आता बघा, वाशिम जिल्ह्यात माझं पण गाव आहे, त्याच्यात हा लोक काम करायलाच बघत नाहीत सर. एक्झॅक्टली त्यांना एक्झॅक्टली राशन तोच मिळतं प्रॉब्लेम. फुकट, आणि तेच पैसे पण मिळतात. मग काय लागतं त्यांना, 1-2 दिवस जातात ते गावात, काम करतात आणि झालं. आणि दारू मोबाईल, पिऊन. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोबाईल मध्ये आता सगळं फ्री आहे ना. म्हणजे मोबाईल पण 200 रुपयात हो. तुम्हाला किती छान पॅक मिळतो, मग दिवसभर बघत बसतात. काम करायला कोणालाच नकोय.
चला थांबूया आपण, वेळ तर संपत बाय आली. द वे सर, ते 14व्या धड्यातलं राज जे आहे ना त्याचं द्विवचनाचं टाकायला सर त्याच्यावर. बरं. हो ठीक आहे. हम्म. आपण पुढच्या वेळेस आपण 16वा गंगा धडा घेऊया पुढच्या उद्या. अरे उद्या मी नाहीये. हा, उद्या मी नाहीये. ठरवूया आपण काय करायचं ते उद्या.